सकाळी सकाळी 6 वाजता आम्ही पेट्रोल पंपावर काय करीत आहे ते तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगते. तर हॅलो माय यूट्यूब फॅमिली, रोहिणी शेळके या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आम्ही आज 9 ऑगस्ट आज रक्षाबंधनच्या दिवशी आम्ही छोटीशी ट्रिप काढली होती. म्हणजे समजा की रक्षाबंधनचं एक गिफ्ट होतं भैयाकडून. तर आम्ही सगळेजण निघालो होतो ट्रिपला. तर आमच्यासोबत होती माझी बाई, आई, पप्पा, मी आणि भैया. आम्ही 5 जण होतो ट्रिपला. तर कुठं लांब जायचं म्हणजे की आधी स्टार्टिंगला आपल्याला घ्यावं लागते आपलं जे गाडीचं पेट्रोल आणि गॅस. तर आम्ही दोन्ही भरून घेतलं. तर पेट्रोल पंपावर आम्ही घरून निघालो होतो 5 वाजता. तर 6 वाजता पेट्रोल पंपावर गेलो. तिथं 10-15 मिनटं आम्हाला वेळ लागला गॅस भरायला. तर ते भरल्याच्यानंतर आमची गाडी आली. तर आम्ही गाडीत बसून निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी, जिथं आम्हाला ट्रिपला जायचं आहे तिथं. तर समजा की ट्रिप आम्हाला 8 घंट्याची, जायचं 8 घंटे, यायचे 8 घंटे, म्हणजे 16 घंटेची एक ट्रिप आहे. तर आम्ही कुठे जात आहे तुम्हाला पुढे रिव्हील करणारच आहे मी व्हिडिओमध्ये. तर मस्तपैकी सकाळी सकाळी असं वातावरण झालं की म्हणजे डायरेक्ट पाऊसच येत होता. तर उठलं तसं बारीक बारीक टेंब चालूच होते. नंतर थोडा जोरात आम्ही पुढे निघालो पेट्रोल पंपावरून. तर जोरात पाऊस येत होता. तर त्याच्यानंतर पुढे थांबला पाऊस येत नशीब. मग आम्ही पुढे तसंच निघालो, कारण पाऊस थांबल्याने वाटलं होतं थोड्या वेळाने सूर्यदेवताचं दर्शन होतं. ते काही झालेच नाही, कारण की पूर्ण वातावरण आभाळ झालं होतं. आणि मस्तपैकी आजूबाजूला झाडं, ते एवढं फ्रेश वातावरण झालं होतं की ते विचारूच नका. तर मागं आम्ही तिघीजणी बसलो होतो, आई, बाई, मी, आणि पुढे बसले होते पप्पा आणि भैया. काही पप्पांना बी ड्रायव्हिंग येते, भैयाला बी ड्रायव्हिंग होती. तर दोघं जण बाऱ्याने गाडी चालित होते. आणि पुढे आम्हाला जंगल टाईपच मस्तपैकी एवढं छान वातावरण झालेलं होतं आणि एवढं छान लागत होतं. आता मी तुम्हाला रिव्हिलच करते की आम्ही कुठं जात आहे. तर आम्ही जात आहे चंद्रपूरला, चंद्रपूरच्या देवीला. तर हे खूप दिवसापासून आमचं एक जायचं होतं की जायचं तर काही ना काही ते अडचणीमध्ये येतच होत्या. तर आता ते मुहूर्त लागला म्हणून निघालो. तर आम्ही थोडंसं 4 घंट्याला आम्ही एका जागेवर ब्रेक घेतला. 5 मिनटं थांबलो, काही पाय मोकळे करण्यासाठी. काही एक जागेवर बसून पायाला मुंग्या येतात ना. तर त्याच्यानंतर आम्ही पुन्हा गाडीत बसलो, पुढे निघालो. पुढच्या प्रवासाला जायचं होतं आधी आधी जायचं होतं भाऊरला. तर भाऊरला तिथं एवढा भयानक गर्दा बघितला, गाड्या हे म्हणजे खूप गर्दा होत्या. त्याशी माऊरची जत्रा होती आणि तिथं आम्ही दर्शनाला थांबलो असतो. कमीत कमी 4 ते 5 तास आम्हाला दर्शनाला लागले असते. आणि कुठे गेलं की आपल्याला दर्शन घेतल्याशिवाय निघू वाटत नाही. मग चला माऊरच्या देवीला म्हणलो, लांबूनच दर्शन घेतलं आम्ही. बाबा तुझ्यासाठी एखाद्या पुढच्या वेळेस एखादी ट्रिप काढू माहूरला येण्यासाठी, काही माहूर काय लांब नाही, 3 ते 3.5 तासाचं आहे. तर आम्ही तिथून लांबून दर्शन घेऊन निघालो पुढे चंद्रपूरला जाण्यासाठी. तर तिकडे जाताना आपल्या माहूरच्या इकडं काही जंगलं वगैरे नाहीतच. माहूरच्या पुढे एवढे जंगलं वगैरे आहेत, म्हणजे झाडं हे बघायला भेटतात. आपल्या इकडं तर आता झाडं बघायलाच नाहीत. काही स्वतःच लोकांनी तोडले तर झाडं एवढे सगळे. तर झाडं कुठून बघायला भेटणार आहेत. म्हणून आपल्या इकडं झाडं नाहीत म्हणून पाऊस बी कमी आहे, आणि तिकडं झाडं आहेत म्हणून पाऊस बी खूप जाते. आणि काही आम्हाला जाताना 2-3 नद्या लागल्या मोठ्या. तर एवढं जास्त पाणी आहे ना आपल्या इकडे. एवढा पाऊस असून एवढं काही पाणी आलं नाही आणि मनासारखं आणखी पाऊसच झाला नाही. चला मग आम्ही पुढे चंद्रपूरच्या तिकडच एका गावामध्ये पोहोचलो होतो. तर तिकडं एवढ्या गायी होत्या की लोक गायसुद्धा आणत नव्हते रस्त्याच्या. तर तिथंच आम्हाला 15-20 मिनटं गेले. तर त्याच्यानंतर पुढे निघालो, कारण की आईचा उपवास होता, आईचा बाईचा आमचा, म्हणजे देवीचं पाया पडेपर्यंत. तर पोळ्या भाजी तर सोबत घेतलीच होती करून लवकर. मग त्याला उपवास होता म्हणून तिथं पपई आणि केळं घेतले पप्पानी. तर आम्ही पपई आणि केळं खाल्ले आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालो आम्ही. तर वातावरण तुम्ही बघू शकता किती जास्त फ्रेश आणि एवढं जास्त छान वातावरण झालेलं होतं. सूर्यदेवताचे म्हणजे दर्शनच झालं नाही आज सकाळपासून, असं म्हणलं तरी चालन. पण बारीक बारीक टेंब बी येत होते मध्ये मध्ये. पण दिवसभर थोडं उघडल्यावानी झालं होतं, ते खूप बरं वाटलं. काही जास्त पाऊस असला ना परेशानी खूप होती. तर तिकडे जास्त म्हणजे समजा की इकडे वाहनं काही जास्त चलतच नव्हती. मेन रोड असून सुद्धा आपल्या इकडे किती गर्दा असतो भयानक. तिकडे 1-2च अशी वाहनं होती, जास्त गर्दा नव्हता, काही नव्हता. मग आम्ही पुढे चंद्रपूरच्या जवळ गेल्याच्यानंतर एक ट्रॅफिक भेटली. तर एवढी भयानक ट्रॅफिक होती की कमी 20 ते 25 मिनटं ती ट्रॅफिकच निघालं नाही, कमी अर्धा घंटा लागला. तर तिथं बसल्या काय करावं म्हणून मस्त नेलपेंट लावलं. आज मी मोबाईल हातात बघायला घेतलाच नव्हता, फक्त व्हिडिओ करायपुरता घेतला होता. तर नेलपेंट लावलं, मग ट्रॅफिक निघाली. पुन्हा पुढच्या एका ट्रॅफिकमध्ये फसलो. तर तिथं लावीत बसले मेहंदी, काय करावं म्हणून. तर मेहंदी लावल्याच्यानंतर पुढे आम्ही निघालो. आणि तिकडं पूर्ण चंद्रपूरकडे कसे कोळसे तिकडं हे होतात. तर तिकडचे रस्ते हे सगळे काळेच आहेत जास्त करून, म्हणजे कोळशाचं पडल्याने. आणि तिकडे गेल्याच्यानंतर आजी सांगत होती आणि आई सांगत होती. आई जाऊन आलेली पहिले, आजी बी जाऊन आले. मी पहिल्यांदाच जात आहे, मी भैया पप्पा आम्ही तिघं बी पहिल्यांदाच जात आहेत. तर तिकडे गेल्याच्यानंतर असाल थोडा हिरवा आणि पिवळा रंग येतो असं सांगत होती आजी. तर पुढे आम्ही निघालो. चंद्रपूरच्या जवळपास आम्ही गेलो होतो. चंद्रपुरात आम्ही पोहोचलो आहे. ते थर्मास लांबून दिसत आहे, चंद्रपूरच्या गावामधलं चंद्रपूरमधलंच आहे. तर ही चंद्रपूरची युनिव्हर्सिटी. आम्ही कमीत कमी 1:30 ते 2 वाजता पोहोचलो होतो तिथं. तर ही चंद्रपूरच्या युनिव्हर्सिटीमधून आम्ही जात आहेत. आणि इथं एक मंदिर बघा तुम्ही, किती सुंदर ते मंदिर आहे. तर येताना म्हणले मंदिरात दर्शनाला येऊ, बघावं तिथलं डेकोरेशन वगैरे मंदिर सगळं. तर आम्हाला काही येताना भेटलंच नाही यायला. का भेटलं नाही ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतेच मी, काय झालं आमच्यासोबत.
तर त्याच्यानंतर हे चंद्रपूरचा पूल आहे आणि याचं मेन आकर्षण जे त्रिकोणी खांबे लावलेले आहेत ना, ते मेन आकर्षण आहे या पुलाचं. आणि हे पूल हवेमध्ये आल्हादी आहे म्हणतात. तर मी काय खालून बघितलं नाही, फक्त असं म्हणलं ते ऐकलं. तर तिथून आम्ही पुढे निघालो गावामधून, चंद्रपूर गावातून. आणि देवी आहे ना ती चंद्रपूर गावातून बाहेर आहे चंद्रपूर गावाच्या पलीकडच्या साईडला. तर हे पहिला गेट आहे, असे 2 गेट लागतात म्हणतात. हे पहिला गेट आहे आणि पहिल्या गेटमधून आम्ही निघालो. तिथून पुन्हा आम्ही पुढे निघालो आणि हे लागला सेकंड गेट. तर हे सेकंड चंद्रपूरची देवी आहे ती गावाच्या बाहेरच आहे तिचं मंदिर. तर आम्हाला लागला तिथं जाताना पहिले जरी पटका. तिथं लोक आंघोळ करतात आणि मग देवीच्या दर्शनात जातात, ते मुक्कामाला राहतात ते. तर जरी पटका लागल्याच्यानंतर आम्ही गेलो पुढे. तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ नाही दाखवू शकले कारण की आम्ही बॅक साईडनी गेलो होतो, कारण गाडी लावायची होती. बॅक साईडनी आम्ही गाडी लावली आणि देवीच्या दर्शनाला गेलो. तर हवा सुटली होती थोडी थोडी. आम्ही गेल्याच्यानंतर पूजाचं जे सगळं वटीचं देवीच मातेचं सामान असते ते घेतलं. तर बाई, आई, मी, भैया आणि पप्पा आम्ही निघालो पुढे. तर तिथं गेल्याच्यानंतर खूप जास्त प्रसन्न वाटत होतं मंदिरात गेल्याच्यानंतर. आणि हे सगळं हे आहे ना मंदिर जे खूप जुनं प्राचीन मंदिर आहे. आणि आम्ही गेलो होतो बॅक साईडनी, जसं तुम्हाला सांगितलं की आम्ही बॅक साईडनी गेलो हो. तर तिथे गेल्याच्यानंतर तुम्ही त्याचं आकर्षण बघू शकता मंदिराचं. हे पूर्ण जुनं बांधकाम आहे आणि वरी पत्रांचा शेड टाकलेला आहे, तिथे झुंबर वगैरे लावलेले आहे. आणि हे आहे ना मंदिराचा मेन दरवाजा आहे. त्याच्याच बाजूला एक CCTV टीव्हीसुद्धा लावलेली आहे. आणि मंदिराच्या समोरच्या दोन्ही साईडला सिंह बसलेले आहेत. आणि मंदिराच्या बरोबर समोर दरवाजासमोर लक्ष्मी मातेचे जे पाऊलं आहेत ते आहेत. आणि त्याच्याच बाजूला पाय धुवायची सुद्धा सोय आहे. तर पाय धुतले आणि मंदिराच्या समोरासमोर तुम्हाला दिवा उदबत्ती काही लावायचं असलं, मंदिरात तर काही लावू देत नाहीत, बाहेर लावायचं असलं तुम्ही दिवा उदबत्ती लावू शकता. वट्टा आहे मस्त बसायला. आणि त्याच्यानंतर त्याच्याच बाजूनी आम्हाला मध्ये जायला दर्शनाला जाण्यासाठी रस्ता आहे, लिहिलेला आहे श्री महाकाली मंदिर चंद्रपूर. आणि मध्ये आम्ही तिथून मध्ये गेलो. मध्ये गेल्याच्या नंतर तिथं सुरू झाला होता देवीला. हे होती मंदिराच्या मधली साईड, काही नैवेद्य दाखवत होता म्हणून मी तिथं थोडासा व्हिडिओ बंद केला. आणि मध्ये व्हिडिओ घेऊ देतात नाही घेऊ देतात मला काही तेवढं प्रॉपर माहीत नव्हतं, तरी मी थोडा व्हिडिओ घेतला. आणि नंतर लक्षात आलं की लोक व्हिडिओ घेऊ देतात. तर हे आहे मंदिराचं मेन. खाली उतरून देवीच्या दर्शनाला जावं लागतं. आणि देवी मातेचं मी काही प्रॉपर फोटो घेऊ शकले नाही, लांबूनच तुम्हाला दर्शन. असं म्हणतात की पूर्ण महाराष्ट्रामध्ये झोपलेली देवी फक्त चंद्रपूरलाच आहे, निद्रा अवस्थेमध्ये देवी. तर त्या देवीला मला दर्शन घ्यायचं होतं, बघायचं होतं थोडंसं मंदिरामध्येच बाजूनी. तर तिथं मंदिरात ही आहे ना ही भोयरी दिसायली तुम्हाला. हे मंदिराच्या खाली जायचा रस्ता आहे, म्हणजे झोपलेली देवी आहे ना तिथं, तर त्या देवीला जायचा तिथून रस्ता आहे. तिथं लॉक होतं लावलेलं. आणि नंतर ही जाळी आहे ना, या जाळीतून आम्ही बघायचा प्रयत्न केला की देवी माता दिसती नाही दिसत, पण काही दिसली नाही देवी माता. मग आम्ही तिथल्या पुजाऱ्याला विचारलं की खाली दर्शनाला कधी जाता येतं. तर त्यांनी सांगितलं रात्री 9च्या पुढे जाऊ देतात म्हणले दर्शनाला, पण 9 वाजेपर्यंत थांबायचा काही वेळ नव्हता. मग तिथंच आम्ही मंदिराचे तिथं छोटे छोटे मंदिर आहेत, मारुतीचं, गणपतीचं. तर तिथं सगळ्या मंदिरांचे आम्ही दर्शनं घेतले. आणि दर्शन घेतलं तर एक छोटासा फोटोशूट केला, वाघापाशी थोडासा फोटो काढला. मग आई, पप्पा, भैया यांचे सुद्धा फोटो काढून घेतले. तर हे बोलत होते. तर त्याच्यात काही पावसाचे थेंब एवढे जोरात सुरू झाले होते की वाटलं होतं खूपच जास्त पाऊस येईल. मग फोटो काढल्यानंतर आम्ही निघालो. आणि तिथं काही घेतलं नाही असं नाही, तर तिथं आम्ही बांगड्या घेतल्या देवीच्या आणि प्रसाद घेतला. आणि ही आहे आम्ही निघाल्याच्या नंतर ही आहे मंदिराच्या समोरची साईड. आम्ही बॅक साईडनी गेलो जसं तुम्हाला सांगितलं तर हे समोरची साईड हे मंदिर आहे देवी मातेचं. आणि नंतर आम्ही निघालो तर बघा तुम्ही किती भयानक जोरात पाऊस स्टार्ट झाला होता. कमीत कमी आम्ही तिथं मंदिरामध्ये जास्त 1 ते 1.5 घंटा थांबलो आणि लगेच आम्ही निघालो, कारण की एवढा जास्त पाऊस सुरू झाला. तर आपल्या इकडे एवढा पाऊसच नाही, तुम्हाला जसं स्टार्टिंगला सांगितलं. मग आम्ही निघाल्याच्या नंतर पुढे गेल्याच्या नंतर थोडा 2 घंट्यांनी पाऊस थांबल्याच्यानंतर आम्ही एका जागेवर थोडासा ब्रेक घेतला, कारण सारखं बसून पाय बी खूप दुखत होते. तर तिथून पुढं 5 मिनटं तिथं ब्रेक घेतल्याच्यानंतर थोडं फिरलो आणि लगेच आम्ही निघालो, कारण की आम्हाला इकडं परभणीला वापस यायचं होतं. आणि 8 तासाचा प्रवास होता आणि तुम्हाला जंगलं वगैरे लागतात म्हणून जंगलाचं आम्ही अवॉइड केलं. दुसरीकडूनच पप्पांनी रस्ता काढला होता आणि आम्ही तिकडून आलो. तर किती म्हणजे आम्हाला दिवसभर त्या सूर्यदेवताचे काही दर्शन झालेच नाही. आणि ज्या वेळेला आम्हाला यायचं ना तर संध्याकाळी मावळ्याच्या वेळेला सूर्यदेवताचे दर्शन झाले. आणि किती म्हणजे छान दिसत होते सूर्यदेवते, किती क्यूट दिसत होते, म्हणजे लाल आभाळात. आणि एक आभाळ आलेला आणि त्याच्यामध्ये जंगलामधून असं दृश्य बघायला भेटलं तर खरंच खूप मन प्रसन्न होतं. तर पुढे गेल्याच्यानंतर आम्हाला एक पेट्रोल पंप भेटला.
तर तिथं आम्ही गॅस आणि हे भरून घेतलं आणि थोडं 10-15 मिनटं आम्ही तिथं फिरलो. काही सारखं बसून बसून पाय सुद्धा दुखत होते आणि मला वाजत होती थंडी. तर भैयाच्या गाडीत त्याचं शर्टर सापडलं तर तेच घातलं मी आणि थोडंसं तिथं फिरलो आम्ही आणि फिरल्याच्यानंतर निघालो आणि एका जागेवर 9 वाजता आम्ही आल्याच्यानंतर थांबलो. तर पप्पानी मी आणि भैयाने चहा घेतला, आईनं बाई काय घेतला नाही. ते हे आमचे भैयासाहेब बॅटरी घेऊन बघत होते टायरमध्ये हवा आहे का नाही. तर तिथून आम्ही घरी निघालो. तुम्हाला हे माझा लॉंग व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला एकदा कमेंटमध्ये हे बी सांगा तुम्ही चंद्रपूरला जाऊन आलात का नाही. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि आम्ही 11 वाजता घरी पोहोचलो होतो. तर भेटूया चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.